नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी योगेश कोलते, बूस्टर प्लांट जेनेटिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा जालना प्रतिनिधी रावसाहेब भाऊ ठोंबरे यांच्या शेतामध्ये आपण जे बूस्टरचं BPG 100 हे मका वाण आपण पाहण्यासाठी आलेलो आहोत। तर एकदा आपण साहेब सगळ्या शेतकऱ्यांना मागचा जो मका प्लॉट आहे तो एकदा दाखवा। आणि भाऊ नमस्कार काका। नमस्कार। तुमचं एकदा नाव आणि गाव मोबाईल नंबर सांगा। माझं नाव रावसाहेब गजानन ठोंबरे, तालुका भोकरदन, जिल्हा जालना, मुक्काम पोस्ट चांदे ठोंबरे। मोबाईल नंबर हो 95 27 12 49 97। भाऊ जे आता वाण लावलेलं आहे तुम्ही, हे कोणतं वाण आहे, कोणत्या कंपनीचं आहे? हे वाण BPG 100 बूस्टर कंपनीचं आहे। किती बॅग लावल्या हो तुम्ही? मी 3 बॅग लावलेलं आहे। 3 बॅग, बर 3 बॅग लावल्या। आता बरेचसे शेतकरी आपल्या इथून पाहून गेले, जवळपास 100 लोक जे पाहिले त्यांनी, त्यांचं काय काय मत आलं, तुम्हाला काय वाटतं? जेवढे शेतकरी आले तेवढे लोक समाधान व्यक्त केलं प्रत्येक शेतकऱ्यानं। अच्छा। आणि माझंही सुद्धा समाधान आहे, म्हणजे कारण त्या मक्काची दाण्याचा कलर आणि जी आतली बिट्टी जी आहे ही खूप छोटी असल्यामुळे मला याच्यामध्ये खूप विश्वास निर्माण झाला की उत्पादन अधिक येईल आणि बाजार मार्केट भावही सुद्धा 2 पैसे शिल्लक मिळू शकते मला, असं मला वाटतं। बरं, आता आपण हे झालं याच्या भागाचं, जसं तुम्ही फवारणी वगैरे काय केली याच्यासाठी, अळीचा अटॅक वगैरे त्याबाबत काय तुम्ही? मी याला लहान असतानाच 21 दिवसाला क्लोरपायरीपास आणि मिक्टिनची एक फवारणी केली आणि दुसरी मी त्या बिस्लरीना डेलिगेट या पोंग्यामध्ये टाकून संतीचं अळीचं नियंत्रण केलं। नंतर काही केलं नाही। म्हणजे एकंदरीत अळी पण खूप कमी आहे। बरं, आता बरेच आपले राजूर भोकरदन या एरियामध्ये शेतकरी जे म्हणतात की मका पडतात, मूळ कुजून जाते, असा काही प्रकार आपल्या मक्कात? नाही, माझा अनुभव असा आला। आता माझ्या शेतातच दुसऱ्या कंपनीची मक्का होती, मी नाव सांगणार नाही, परंतु जी ही बूस्टरची मक्का होती ही उभी आहे आणि ती दुसऱ्या कंपनीची मक्का खाली लोळली आहे, पडलेली वाऱ्यानं। हो, तर ही खूप दणकट आणि मूळ मजबूत या व्हरायटीचं। हो, ठीक आहे। म्हणजे एकंदरीत तुम्ही सगळा अनुभव घेतला? सगळा अनुभव घेतला। हो, एक कलर बाबत काय म्हणू इच्छिता तुम्ही? कलर बाबत तर सांगायचंच काम नाही सर, खूप कलर छान आहे, चकाचक आहे, दाना कॅप्सूल टाईप मोठा आहे, जबरदस्त आहे। तुम्ही समाधानी आहात? मी समाधानी झालो। बरं, शेतकरी म्हणून तुम्हाला किती उत्पन्न अपेक्षित आहे बूस्टर कंपनी? मला शेतकरी म्हणून कंपनीचं मला एकरी कमीत कमी 40 क्विंटल उत्पादन यायला अशी माझी अपेक्षा आहे मला। म्हणजे माल आणि कणीस दिसता या हिशोबाने मला 40 क्विंटल उत्पादन यायला पाहिजे। आपल्या क्षेत्रातले हे वैष्णवी कृषी सेवा केंद्र कृष्णाभाऊ आहे अलीकडे, एकदा तुमचा परिचय द्या। माझं नाव कृष्णा गणपत ठोंबरे, माझं दुकानचं नाव वैष्णवी अॅग्रो एजन्सी, राजूरला माझं दुकान आहे। भाऊ, आपण किती शेतकऱ्यांनी मका वाण दिलं आणि काय वाटलं तुम्हाला आता प्रत्यक्ष पाहणी करून? प्रत्यक्ष पाहणी करून माझ्याकडून आता जवळपास 20 शेतकऱ्यांनी बियाणं नेलेलं आहे आणि मला बियाण्याची मागणी जास्त होती माझी, परंतु मला पुरवठा कमी झाला कंपनीकडनं। नक्कीच भाऊ, दिलगिरी व्यक्त करतो, इथून पुढे तुम्हाला सगळा सप्लाय होईल। आणि कणसाबाबत आणि याच्याबाबत काय म्हणणं आहे तुमचं? आता माझे सर्व शेतकरी समाधानी आहे याविषयी। आता रावसाहेब काकांनी तुमच्याकडूनच घेतली? माझ्याकडूनच घेतली। तर भाऊ, तुम्ही सर्व शेतकऱ्यांना आव्हान करा याविषयी किंवा? 100%। आता मला आव्हान करायच्या व्यतिरिक्त आपला प्रचार झालेला आहे, लोकांनी प्रत्यक्ष बघितलेलं आहे, ही महत्वाची गोष्ट आहे। अच्छा, चालतं भाऊ, धन्यवाद। म्हणू का नको